सुरुवात करूया वेगवान स्वरूपातल्या बातम्यांना। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे। शिवसंकल्प अभियानाच्या माध्यमातून ते मतदारसंघात जाणार आहेत, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलडाण्याचा दौरा आज करतायत। चिखलीत ते जाहीर सभा घेणार आहेत, कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। शिवसेना फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 1.5 वर्षांनंतर पहिल्यांदाच आज कल्याणच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यामुळे त्यांच्या स्वागताकरता कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी केली जाते। उद्धव ठाकरे शहरातील मध्यवर्ती शाखांमध्ये शिवसैनिकांशी चर्चा करणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची आज महत्त्वपूर्ण बैठक होती आहे। ही बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे। या बैठकीत जागा वाटपासंदर्भात चर्चा केली जाणार आहे। दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते। बीडमध्ये ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आले। या सभेला ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत। ओबीसीतून मराठा आरक्षण देऊ देणार नाही अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे। त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात येत आहे। धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांना या सभेचं निमंत्रण देण्यात आलंय। मुंडे भाऊ बहीण या सभेला येतात का हे बघणं महत्त्वाचं आहे। ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात ससूनचे तत्कालीन डीन संजय ठाकूर पोलिसांच्या रडारवर आलेले आहेत। कायदेशीर कारवाई करण्याकरता पुणे पोलिसांनी आरोग्य विभागाकडे अर्ज केलाय। आरोग्य विभागाने परवानगी दिल्यानंतर संजय ठाकूर यांना अटक होण्याची शक्यता आहे। एक मोठी बातमी येते, ही बातमी पुण्यातून आहे। पुणे जिल्ह्यातल्या इंदापुरात काल विविध विकास कामांच्या भूमिपूजनाच्या कोनशिलेवर खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव नव्हतं। शरद पवार गट आणि अजित पवार गट त्यामुळे आमने सामने आले, त्यांच्यात राडा झालेला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची इमारतीच्या कोनशिलेवर खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव नसल्यानं शरद पवार गट आक्रमक झाला आणि त्यांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात घुसून बोंबाबोंब अधिकाऱ्याला घेराव, ठिय्या आंदोलन असे सगळे प्रकार केले। याच दरम्यान अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी मोठ्या जमावानं एकत्र जमून भूमिपूजनाच्या ठिकाणी ते गेले। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात दोन्हीही गट आमने सामने आले। कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की देखील केली। तिकडे पलीकडे 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 मामा। आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांना अधिक विचारूया। जितेंद्र, हा सगळा काय प्रकार आहे, कधी समोर आला, किती तणावाचं वातावरण होतं? सुवर्ण, आपण पाहिले की दौंडला देखील अशाच पद्धतीने पालकमंत्री अजित पवार यांचं कोनशिलेवर नाव नसल्याने त्या ठिकाणी अजित पवार गटाच्या वैशाली नागवडे यांनी आंदोलन केलं होतं। त्याच धर्तीवर आपण आता पाहतोय की काल इंदापुरात सायंकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ह्याचे उद्घाटन होतं आणि याच दरम्यान शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी या कोनशिलेवर कोणाकोणाची नावे आहेत याची माहिती घेऊन उद्घाटनाच्या स्थळीच त्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आणि याच दरम्यान अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने सामने आला आणि त्यामध्ये घोषणाबाजी देखील झाली। एका बाजूने शरद पवार जिंदाबाद, सुप्रिया सुळे जिंदाबाद, तर दुसऱ्या बाजूने अजित पवार जिंदाबाद अशा देखील घोषणा देण्यात आला आणि या गडबडीत कार्यकर्त्यांची एकमेकाला धक्काबुक्की देखील झाली आणि याच अशातच त्यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांनी उद्घाटन देखील केले। परंतु नंतर दत्तात्रय भरणे यांनी देखील असं सांगितलं की पालकमंत्री अजित पवार यांचे देखील या कोनशिलेवर नाव राहिलेलं आहे आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा देखील या इमारत उभी करण्यामध्ये सहभाग होता। या दोघांची नावे या कोनशिलेवर दिल्या जातील आणि त्याच्यानंतर घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली। परंतु काल झालेल्या या एकमेकांच्या जे आपण म्हणतो गट आमने सामने आला, आता हे असंच वारं बारामती लोकसभा मतदारसंघात राहणार का? आणि काल झालेल्या राड्यामुळे संपूर्ण इंदापूरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात याचे चर्चा देखील सुरू झालेली आहे। नक्की जितेंद्र, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।
पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। ट्रक आणि चारचाकी वाहनामध्ये झालेल्या भीषण अपघातात वडील आणि मुलासह 5 जणांचा मृत्यू झाला। ही घटना शुक्रवारी रात्री बीडनगर मार्गावर लिंबागणेश गावापासून काही अंतरावर ससेवाडी शिवारात घडली। अपघात इतका भीषण होता की सगळ्या मृतांना बाहेर काढण्याकरता एकमेकांमध्ये अडकलेल्या वाहनांचा पत्रा कापण्यासाठी यंत्र मागवावं लागलं होतं। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या पाली तलावाजवळ अपघात झाला। 2 ट्रकची समोरासमोर धडक झाली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। महामार्ग पोलीस आणि नॅशनल हायवे प्रशासनाच्या 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर महामार्ग खुला करण्यात आला। दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र माळेगाव इथे खंडेरायाच्या यात्रेचा उत्साह दिसून येतोय। या यात्रेत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यात्रेची दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। नांदेड जिल्ह्यातील माळेगाव इथे सध्या खंडोबाची यात्रा सुरू आहे। या यात्रेत यंदा मराठी लावणीच्या नावावर डीजेचा धांगडधिंगा सुरू आहे। यात्रेत 7 ते 8 ठिकाणी मराठी लावणीचे फड सुरू आहेत, मात्र या तंबूत डीजेच्या तालावर धिंगाणा सुरू असल्याचं बघायला मिळालं। किरकोळ महागाई दराने सरलेल्या डिसेंबर महिन्यामध्ये 4 महिन्यांमधील उच्चांकी पातळी गाठली। 5.69% तो पोहोचला। सरकारी आकडेवारीनुसार हे स्पष्ट होतं। खाद्यवस्तूंच्या विशेषतः भाज्यांच्या किमती कडाडल्यानं ही वाढ झाली। किरकोळ महागाई दर आधीच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये 5.55% तर गेल्या वर्षी याच महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर 2022 मध्ये 5.72% इतका होता। राज्यात कोरोनाचे 95 नवे रुग्ण सापडले। त्यामध्ये मुंबईतील 27, पुण्यातील 13, नवी मुंबईतील 9 रुग्णांचा समावेश आहे। राज्यात गेल्या 24 तासात 11,638 चाचण्या करण्यात आलेल्या आहेत। सक्रिय रुग्णांची संख्या 773 इतकी आहे। मुंबई मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरता आज रात्रकालीन ब्लॉक असेल, तर हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लॉक असेल। हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल। मुंबईमध्ये कमाल तापमानाचा पारा अजूनही चढा असून पहाटे धुकं तर दुपारी उन्हाचा चटका असं वातावरण अनुभवायला मिळत आहे। शुक्रवारीही वातावरणात उष्मा जाणवत होता। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 2 दिवस तापमानात वाढ होणार आहे। पारा 35 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अंदाज आहे। यामुळे मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं उद्घाटन पार पडलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी शिवडीन हवा सेवा असा प्रवास केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील विविध विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं। यामध्ये ऑरेंज गेट ते नरिमन पॉइंट बोगदा, नवी मुंबई मेट्रो, दिघा रेल्वे स्थानकाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लेक लाडकी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला। खारकोपर ते उरण हा रेल्वेचा दुसरा टप्पा सुरू झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज लोकार्पण पार पडलं। या मार्गावरून उद्यापासून नियमित लोकल सुरू होणार आहेत। या लोकल सेवेमुळे ठाणे आणि नवी मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे। येत्या काळात मुंबईकरांना बुलेट ट्रेन मिळणार आहे। काही लोकांची निष्ठा ही आपली तिजोरी भरण्याकरता, परिवार वाढवण्याकरता असते। भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून मोदींची गॅरंटी सुरू झाली आहे। जिथे मोदींची गॅरंटी सुरू होते तिथे दुसऱ्यांची संपते, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला। विकासासाठी आपण समुद्राच्या लाटांना देखील टक्कर देऊ शकतो, असं मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं। नवी मुंबई विमानतळ मैदानामध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते। 10 वर्षांपूर्वी हजारो करोडोच्या घोटाळ्याची चर्चा होत होती, मात्र आता प्रकल्पांची चर्चा होते, असं सांगत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला। अटल सेतू हा लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे। गेल्या काही दिवसांपासून या कामाचं कौतुक देशभरामध्ये होत आहे। वेळेत या प्रकल्पाचं काम पूर्ण करण्यात आलं। या कामाकरता जपानची मोठी मदत झाली, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। यावेळी बोलताना त्यांनी जपानचे माजी पंतप्रधान दिवंगत शिंजो आबे यांचं स्मरण केलं। अटल सेतू हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाप्रमाणेच मजबूत आहे।
देशात मोदींची गॅरंटी तशी अटल सेतूची गॅरंटी, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। हा सेतू भूकंपातही सुरक्षित राहील इतका मजबूत आहे असं सांगतानाच लोकसभा निवडणुकीनंतर एक भूकंप येईल आणि आमचे विरोधक तो सहन करू शकणार नाहीत असा टोला त्यांनी लगावला। देशात मोदीराज आलं म्हणून हा सेतू पूर्ण झाला, 40 वर्षात जे झालं नाही ते मोदी सरकारनं करून दाखवलं असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। फ्लेमिंगो अभयारण्य जवळच असल्यामुळे या सेतूचा त्यावर परिणाम होईल असं सांगितलं गेलं, पण आता फ्लेमिंगोची संख्या वाढल्याचं ते म्हणाले। मोदींमुळे तरुणांचं स्वप्न साकार होत आहे। रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई बनतेय तर मोदीच भारताचं सशक्त नेतृत्व असल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केलं। नवी मुंबईमध्ये मोदींच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण झालं। यावेळी मुख्यमंत्री अजित पवार बोलत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांना मोठा सल्ला दिला। लोकल उत्पादनाला प्रोत्साहित करा, नशेपासून दूर राहा, ड्रग्सपासून दूर राहा, आई मुलगी बहीण यांच्या नावाने शिव्या देऊ नका असं कळकळीचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं। अब की बार 400 पार ही आमची जबाबदारी आहे। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात भूकंप होणार आहे, तो भूकंप विरोधक सहन करू शकणार नाही सूचक वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबई तसंच नवी मुंबईतील विविध प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलं। मात्र या प्रकल्पाच्या लोकार्पणावरून आता राजकारण सुरू झालंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं या उद्घाटनावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांच्या उद्घाटनांचा सपाटा लावला होता असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केला। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यासपीठावर बसलेले सगळेच घराणेशाहीतले आहेत अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी मोदींना प्रत्युत्तर दिलं। आमच्याकडे लोकशाही आहे तर त्यांच्याकडे दडपशाही आहे असा टोला त्यांनी लगावला। शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना सत्र न्यायालयानं दिलासा दिलाय। मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपानंतर प्राजक्त तनपुरे, प्रसाद तनपुरे, सुभाष आणि रणजित देशमुखांना वैयक्तिक 2 लाखांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय। डी गँगशी संबंधित असलेल्या बिल्डर विजय मच्छिंदर याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। 45 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीकडून विजय मच्छिंदरची चौकशी करण्यात आली होती। तपासात धक्कादायक खुलासे समोर आलेत। मच्छिंदरचा दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा संशय व्यक्त होतोय। पुण्यातील लोहगाव विमानतळावरील नवीन टर्मिनल लवकरच कार्यान्वित होणार आहे। केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या टर्मिनलच्या कामाची पाहणी केली। या टर्मिनलमुळे जुन्या टर्मिनलवरील भार विभागाला जाणार असून वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता हा टर्मिनल उपयुक्त असणार आहे। 14 जानेवारीला नागपुरात महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला। महायुतीची सर्व मित्रपक्षांचे नागपूर जिल्ह्यातील नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत, संबोधित पण करणार आहेत। सर्व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी मेळाव्याला उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं। हिंगोली शहरातही 14 जानेवारीला महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्याकरता मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह खासदार हेमंत पाटील उपस्थित राहणार आहेत। सर्व मित्रपक्षाचे नेते या मेळाव्याला उपस्थित राहतील। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील हाणामारीनंतर खासदार सुप्रिया सुळेंनी जखमी डॉक्टर महिलेची विचारपूस केली। तसंच गृहमंत्रालयाच्या निष्काळजीपणामुळे डॉक्टरांवर हल्ले होत असल्याची टीका त्यांनी केली। निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या शिवस्वराज्य यात्रेचं अहमदनगरच्या राहुरीत भव्य स्वागत करण्यात आलं। दरम्यान राणीताई लंके यांनीही लोकसभा लढवण्याचा निर्धार व्यक्त केल्यानं महायुतीत विखे लंके संघर्ष पुन्हा एकदा समोर आलाय। वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गाचा कळंबपर्यंतचा टप्पा पूर्ण झाला। या मार्गावरून लवकरच रेल्वे धावणार आहे। फेब्रुवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रेल्वे मार्गाचं उद्घाटन होणार आहे। पुण्याच्या येरवडा कारागृहातील बंद्यांसाठी वॉशिंग मशीनची सुविधा सुरू करण्यात आली आहे। अमिताभ गुप्ता अपर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या हस्ते सुविधेचा शुभारंभ करण्यात आला।
पुणे महापालिकेकडून खडकी विभागात रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे, त्यामुळे खडकी परिसरातील अतिक्रमणांवर पुणे मनपा आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डानं संयुक्त कारवाई केली। इथे एक छोटासा ब्रेक पहा फक्त। न्यूज 18 लोकमत। आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। आपण पाहताय बातमी 36 जिल्ह्यांची। पाहूयात उर्वरित बातम्या। तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचा वाद आता चिघळलाय। रेल्वे प्रशासन रेल्वेसाठी संपादित केलेल्या जमिनीचा भाव हा चुकीच्या पद्धतीने देत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आक्रोश केलाय। तर यावेळेस त्यांच्यासोबत विरोधी पक्षाचे आमदार कैलास पाटील उपस्थित होते आणि धाराशिव रेल्वेचं काम पूर्ण नसताना देखील उद्घाटन करण्याची घाई कशाला असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी उपस्थित केलाय। फडणवीस आणि शिंदेंनी मराठा समाजाला सांगितलं म्हणून मराठा समाज ओबीसी मधून आरक्षण मागतंय, तर मराठा समाजाची सरकार दिशाभूल करतंय आणि केंद्रात आणि राज्यात सरकार असताना देखील मराठा समाजाला आरक्षण आतापर्यंत द्यायला हवं होतं असा आरोप एकनाथ खडसेंनी सरकारवर केलाय। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी कायदेशीर बाबी पडताळून निर्णय घेतल्याचं मंत्री अनिल पवारांनी सांगितलं। तर उद्धव ठाकरेंना विधिमंडळ कसं चालतं याचं ज्ञान नसल्यामुळे त्यांना टीका करण्याचा अधिकार नसल्याचा आरोप पाटलांनी केलाय आणि मोदींवर टीका करणाऱ्या राऊतांनी आपली योग्यता तपासून पाहावी असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय। जळगावमध्ये 14 जानेवारी रोजी महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आणि या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे अजित पवार गटाच्या वतीनं मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली। तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 14 जानेवारी रोजी होणारी महायुतीची बैठक ही आता घटक पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। भाजपवर केलेल्या आरोपांनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे नेते आमनेसामने आले। शरद पवार गटाचे एकनाथ खडसे आणि अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील हे आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं। खडसेंनी केलेल्या टीकेला अनिल पाटलांनी चोख प्रत्युत्तर दिलंय। शेकडो वेठबिगारांचं स्थलांतर थांबवून शासनानं 3 दिवसांमध्ये 30,000 अर्थसहाय्य द्यावं आणि मुक्त वेठबिगारांना घरं द्यावीत यासह अन्य मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीनं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामध्ये नाशिक, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शेकडो वेठबिगार मजूर जे आहेत ते सहभागी झाले होते। जळगावमधील 40 गावांमध्ये तहसील कार्यालयावर सेवानिवृत्त कामगारांनी महामोर्चा काढला। विविध मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। तर यावेळेस कर्मचाऱ्यांनी जोरजोरात घोषणाबाजी सुद्धा केली। जळगावमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। तर कापसाला भाव मिळावा तसंच 24 तास वीज पुरवठा व्हावा या मागण्यांसाठी संघटनेनं शासनाचा निषेध केलाय। शेकडो वेठबिगारांचं स्थलांतर थांबवून शासनानं 3 दिवसात 30,000 अर्थसहाय्य द्यावं आणि मुक्त वेठबिगारांना घरं द्यावीत यासह अन्य मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीनं ठाणे जिल्हा कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। जळगावमधील 40 गावात तहसील कार्यालयावर सेवानिवृत्त कामगारांनी महामोर्चा काढला असून विविध मागण्यांसाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली। तर जळगावमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी भ्रष्टाचारी विरोधी आक्रोश संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला असून कापसाला भाव मिळावा आणि 24 तासात वीज पुरवठा व्हावा या मागण्यांसाठी संघटनेनं शासनाचा निषेध केलाय। अकोला शहरामध्ये 3 दिवसांपासून हिट अँड रन कायद्याविरोधामध्ये ट्रक चालकांचा संप सुरू आणि रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। तर या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय। बीडमधील वेगवेगळ्या पतसंस्थांनी ठेवीदाराच्या ठेवी देण्यास टाळाटाळ सुरू केली। या प्रकरणी आता काही पतसंस्था चालकांवर गुन्हे दाखल झालेले असून सगळ्यांच्या चौकशीसाठी एसआयटी नियुक्ती करावी अशी मागणी स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं करण्यात येते आणि त्यासाठी आता गेल्या 4 दिवसांपासून या ठिकाणी उपोषण करण्यात येत आहे। आणि या बातम्यांचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततो। इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत।